श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर आपल्या शिवण क्लासचा हा 11वा दिवस आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत. जुन्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची, मग ब्लाऊज कोणताही असो, कटोरी असो किंवा प्रिन्सेस असो किंवा साधा असो, कोणत्याही ब्लाऊजवरून मापे घेऊन आपल्याला साधा ब्लाऊज कसा कट करायचा हे पाहायचं आहे. कधी कधी मापाला कटोरी ब्लाऊज येतो, प्रिन्सेस येतो आणि त्याच्यावरून आपल्याला साधा ब्लाऊज कट करायचा असतो. तर हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मापं कशी घ्यायची, कशी वाढवायची आणि कटिंग कसं करायचं अतिशय सोप्या पद्धतीने एकदा पाहिला तर तुम्ही सहज कट करू शकाल. इतक्या सोप्या पद्धतीने हे कटिंग आपण पाहणार आहोत. तर सगळे व्हिडिओ पाहिला नसाल तर आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच हाईप पॉईंटवर देखील नक्की क्लिक करा. तर चला आता आपण कटिंग पाहूया. तर बघा, हा आपल्याला मापाला आलेला ब्लाऊज आहे. ह्याच्यावरून आपल्याला साधा ब्लाऊज कट करायचा आहे. तर हा कटोरी ब्लाऊज आहे. तर आता ब्लाऊजची मापे घेण्यासाठी पहिला आपल्याला ब्लाऊज असा पलटी करायचा आहे. तर ह्याच व्हिडिओमध्ये आपण मापे देखील घेणार आहोत आणि मापे वाढवून त्याचं कटिंग देखील करून पाहणार आहोत. तर बघा, इथं आपण मापे देखील लिहून घेऊया. तर इथं शोल्डरपासून इथं कमरेपर्यंत उंचीचं माप घ्यायचं आहे. अगदी बरोबर असं शोल्डरला इथं टेप ठेवायचं आहे. आणि बघा, कुठेही ओढाओढ करायची नाही. तर 13 इंच आपली ब्लाऊजची उंची आलेली आहे. तर पूर्ण उंची आपली ब्लाऊजची 13 इंच आहे. तर आता लगेचच आपल्याला मागील गळा घ्यायचा आहे. तर मागील गळा बघा इथं आहे 9 इंच. तर कसा घ्यायचा हे आपल्या ब्लाऊजवरून जे व्हिडिओ आपण केलेला आहे दुसरा, त्यामध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर बघा, मागील गळा 9 इंच आहे. तर आता ब्लाऊज आपण सरळ करून घेऊया. तर आता बघा, छातीचं आपल्याला माप घ्यायचं आहे. तर या काकेमध्ये आपल्याला असा बरोबर इथे असं पकडून टेप ठेवायचं आहे. तर आणि या काकेपर्यंत घ्यायचं आहे. तर हे एकूण किती झालेलं आहे बघा, 17 इंच झालेलं आहे. 17 म्हणजे छातीचा बघा कितवा भाग, तर त्यात 17 वरती आपल्याला असं पकडायचं आहे अशा पद्धतीने आणि टेप असा फोल्ड करून घ्यायचा आहे. तर कुठंपर्यंत येते बघू शकता तुम्ही. तर इथं आलेला आहे आपला टेप हा 34 पर्यंत, म्हणजे ब्लाऊजची छाती आपली आहे 34 इंच. 34 इंच. तर आता पुढील गळ्याचं माप घेऊया. तर तुम्हाला मी 2 पद्धती सांगितलेल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये, कशा पद्धतीने घ्यायची. तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. तर इथं आहे पुढील गळा आपला 5 इंच. त्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे. कटोरीचं माप आपल्याला घ्यायचं नाही, कारण आपल्याला साधा ब्लाऊज शिवायचा आहे. तर क्रॉसपट्टी इथं आहे 2.5 इंच. 2.5 इंच आहे. तर बाहीचं माप घेऊया. तर बाही आहे आपली 4.5 इंच. शकता 4.5 इंच बाही उंची आहे. तर दंडघेर बघा, असं आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. तर दंडघेर आहे आपला 5 इंच. त्यानंतर आता राहिलेली आहे ती फक्त कंबर. तर बघा, ही जी आपली लुक्कपट्टी आहे ती सोडायची आहे आणि इथं असा टेप ठेवायचा आहे आणि तिथून पूर्ण अशा पद्धतीने कमरेचं माप घ्यायचं आहे. असं जर कमरेचं माप घेतलं तर अजिबात चुकत नाही. ब्लाऊज शिवल्यानंतर सुद्धा तुम्हाला ह्याच पद्धतीने माप घ्यायचं आहे. तर हे आलेलं आहे आपलं 30.5 इंच. तर आता बघा, शोल्डरचं माप घेऊया. तर पाठीमागील गळा 9 आहे, छाती 34 आहे. त्यामुळे छाती देखील कमी आहे आणि गळा 9 आहे, म्हणून मी इथं गळा रुंदी 2 इंच घेणार आहे. तर 2 इंच इकडं आपण सोडलं. तर बघा, शोल्डरच्या इकडं आपण 2 इंच असं सोडलेलं आहे आणि इथून इथपर्यंत जिथं बाही आणि शोल्डर जोडलेलं आहे तिथं आलेलं आहे 4.5 इंच आणि त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा, म्हणजे एकूण आपण शोल्डर 5 इंच घेणार आहोत. शोल्डर 5 आणि गळा रुंदी आपण इथे 2 इंच घेतलेली आहे. तर आता आपण कटिंग पाहूया. तर बघा, आपला हा पेपर आहे. तर तो नेहमीसारखा आपण कटोरी ब्लाऊज ज्याप्रमाणे करतो त्या पद्धतीनेच आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. इकडं फोल्डिंगची बाजू आहे आणि इकडं सुट्टे पदर आहे. तर फोल्डिंगच्या बाजूवरती आपल्याला ब्लाऊजची मापे टाकायची आहेत. तर बघा, आता ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. तर इथं मी मार्जिनसोबत 14 इंच घेतलेला आहे. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला आणखीन 1 इंच एक्स्ट्रा लागणार आहे, म्हणून
इथं मी 15 इंचावर पॉईंट दिलेला आहे, पण पाठीमागच्या भागामध्ये नाही. पाठीमागच्या भागामध्ये आपल्याला उंचीमध्ये 1 इंचच वाढवायचं आहे आणि पुढचा जो भाग आहे ब्लाऊजचा त्यामध्ये 2 इंच वाढवायचं आहे. कारण तुम्हाला मी नंतर सांगतेच. तर इथे बघा मेन उंची आपली आहे 13 इंच, त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच हा पाठीमागील भागासाठी वाढवला आणि हा आणखीन एक 2 इंच, म्हणजे हा 1 इंच, हा 1 इंच, हा पुढील भागासाठी वाढलं तर 2 इंच आपल्याला लागणार आहे. तरी त्या आपण पुढचा आणि मागचा भाग एकदमच कट करत असल्यामुळे दोन्ही भाग आपले तितकेच होणार आहेत. त्यामुळे आपल्याला पाठीमागील भागातला 1 इंच हा नंतर कट करून टाकायचा आहे. तर तो कसा कट करून टाकायचा आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर आता आपण इथं शोल्डर घेऊया. तर शोल्डर आपला आलेला आहे 5 इंच. तर इथं 5 इंच आलेला आहे. तर पाठीमागील गळा डीप आहे, 8च्या खाली आहे, त्यामुळे जितकं आपण शोल्डर घेतलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा आपण मुंडा घेऊया. इथं सुद्धा सेमच आहे, कटोरी ब्लाऊजसारखंच आपल्याला मुंड्याचं पण पद्धत घ्यायची आहे. आणि इथे देखील 5 आहे का बघून घेऊया आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे. ही लाईन आखून घेतली. त्यानंतर ब्लाऊजची छाती आहे 34. तर 34चा चौथा भाग हा 8.5 इंच होतो. तर 8.5 इंचावर असा पॉईंट देऊया. त्यामध्ये मार्जिनसाठी 2 इंच घेऊया. 2 किंवा 1.5 इंच तुम्ही घेऊ शकता. आणि ब्लाऊजची कंबर आहे 30.5 इंच. 30.5चा चौथा भाग हा 7.5 वरती एक दोरी घेऊया आपण. आणि पाठीमागील डाचासाठी 1 इंच आणि 2 इंच आपण मार्जिनसाठी घेतलेला आहे. आणि ह्या लाईनी अशा आखून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघा गळा रुंदी इथे मी 2 इंच घेतलेले आहे आणि पुढील गळा आहे 5 इंच. तर आता इथे बघा कटोरी ब्लाऊजमध्ये आपण पुढच्या गळ्यामध्ये 1 इंच वाढवतो, पण इथे 1 इंच वाढवायचं नाही, इथं फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे. कारण हे आपलं साधा ब्लाऊज आहे, 4 टक्स ब्लाऊज आहे. इथं आपल्याला कटोरी वगैरे इथं काहीही जोडायचं नाही, त्यामुळे आपल्याला इथे थोडं अर्धा इंच कमी लागणार आहे. त्यामुळे इथं आपण मार्जिन फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. आणि इथे खालच्या साईडला बघा गळा रुंदी मी 2.25 इंच घेणार आहे आणि हा बॉक्स असा तयार करून घ्यायचा. इथे गळ्याचा बघा असा आकार काढून घेऊया. आणि इथे बघा आपल्याला अशा पद्धतीने 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. तुम्ही अशी लाईन आखून घ्या, म्हणजे तुमचा मुंडा अजिबात चुकणार नाही. तर हा 1.25 इंचावर पॉईंट दिला. त्यानंतर इथून खाली अर्धा इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आहे. तर हा असणार आहे पाठीमागील मुंडा आणि हा असणार आहे पुढील मुंड्याचा आकार. तर इथून आपल्याला असे आकार काढून घ्यायचे आहेत. तर बघा हा आपला पाठीमागील मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे. आणि बघा हा आहे आपल्या पुढील मुंड्याचा आकार. तर हे असे आकार काढायचे आहेत. आणि समजा जर तुमचा ब्लाऊज मुंड्यामध्ये फुगत वगैरे असेल, असाच आकार काढून तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. पण इथं मुंड्यामध्ये चुन्या किंवा फुगा येत असेल तर हे जे मुंडा आहे त्याचा सेंटर काढून इकडे 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आणि हा जो आपण आकार इथं जोडलेला आहे तो असा आतून अशा पद्धतीने घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतं, इथं चुन्या किंवा फुगा वगैरे येत नाही. तर आता आपण पहिला कटिंग करून घेऊया, म्हणजे मागचा आणि पुढचा भाग वेगळा करूया. त्यानंतर इथं आपण टक्स देऊया पुढच्या भागाचे. तर बघा हे दोन्ही भागाचे सेपरेट करून घेऊया. तर आता आपला पुढचा भाग आहे, हा पाठीमागचा भाग आहे. तर पाठीमागच्या भागामध्ये आपल्याला उंची 1 इंच एक्स्ट्रा लागणार आहे आणि पुढील भागामध्ये 2 इंच. तर आपली मेन उंची आहे 13 इंच. तर इथं बघा आपण किती घेतलेला आहे, पुढच्या भागामध्ये 15 घेतलेला आहे. तर पाठीमागच्या भागामध्ये आपल्याला 15 नको आहे, तर आपल्याला फक्त 1 इंचच वाढवायचं आहे, जसं आपण कटोरी ब्लाऊजमध्ये वगैरे वाढवतो त्या पद्धतीने. तर इथं आपल्याला 14 इंच घ्यायचं आहे. त्याची उंची अशी वरून घ्यायची आहे. तर बघा पूर्ण ब्लाऊजची उंची आपल्या 13 आहे, त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच वाढला तर 14 इंच होणार. तर आपल्याला इथं 1 इंच वाढवायचं आहे. वरच्या साईडला आपल्याला अजिबात कट करायचं नाही, तर खालच्या साईडला आपल्याला कट करायचं आहे. तर इथे बघा 1 इंचावरती अशी मी लाईन आखून घेते आणि हा 1 इंच आपल्याला कट करून टाकून द्यायचा. तर झालं बघा, हा आपला पाठीचा भाग तयार आहे. तर इथे आपण लगेचच गळा रुंदी आणि मागील गळा काढून घेऊया. तर इथं 2 इंच आपण पॉईंट दिला गळा रुंदीचा. त्यानंतर मागील गळा आपला 9 इंच आहे, त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा इंच वाढवला तर 9.5 इंच झालं. आणि इथे बघा मी छातीचं माप कमी असल्यामुळे 3 इंचच फक्त घेणार आहे. जर इथं ब्लाऊजची छाती 36 वगैरे असती तर 3.25 3.5 इंच खालच्या साईडला गळा रुंदी चालू शकते. तर इथं 3 इंचच घेतलेले आहे.
आणि इथे बघा असा गोलगळ्याचा आकार काढून घेतलेला आहे. त्यानंतर इकडं बघा मार्जिन आपण 2 इंच सोडलं होतं, तर मार्जिनपासून इथपर्यंत टेप ठेवून घ्यायचा आहे. असा फोल्ड करायचा आणि जिथे फोल्डिंगची बाजू आहे ते तिथून आपल्याला बघा असा ह्या साईडला पाव इंच, ह्या साईडला पाव इंच द्यायचं आहे. आणि इथे मी असा 4 इंचाचा डाच घेतलेला आहे. डाच हा नेहमी आपला 4, 5 किंवा 4.5 इंच इतका हवाच, तर खूप छोटा आणि खूप मोठा देखील आपल्याला. तर आता हा गळ्याचा आकार आपण कट करून घेऊया. तर बघा आता आपला पाठीमागील भाग तयार झालेला आहे. तर आता आपण पुढील भागाची डाच देऊया. आपल्याला पहिला क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर क्रॉसपट्टी बघा इथे आपली ब्लाऊजवरून 2.5 इंच आलेली आहे. तर इथे 2.5 इंच आपण क्रॉसपट्टी घेऊया. तर ह्या साईडला 2.5 इंच घेतला असेल तर ह्या साईडला आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. तर इकडं 2 इंच घेतलं आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे. तर आता बघा इथून इथपर्यंत आपल्याला डाच घ्यायचा असतो. किती वर घ्यायचा, 3 वर घ्यायचा, 4 वर घ्यायचा, असं कसं पण डाच घ्यायचा नसतो. तर त्याला एक परफेक्ट माप असतं. छातीनुसार वगैरे माप घ्यायचं असतं. प्रत्येक ब्लाऊजचं हे वेगवेगळं येते, 3च किंवा 4. काही जण डायरेक्ट सांगता इथं 4 घ्यायचं, 3 घ्यायचं, पण तुम्हाला देखील कळायला पाहिजे की ते 4 इंच का घेतलं, 3 इंच का घेतलं, तेव्हा तुम्ही स्वतः ब्लाऊज कट करू शकणार आहे. तर आता बघा इथं आपण डाच कसा घेणार आहोत तुम्हाला सांगते. तर ब्लाऊजची कंबर बघा 30.5 आहे. 30.5चा चौथा भागा 7.5 वर एक दोरी होते, तर आपण 7.5 इंच धरूया. तर हा 7.5 इंच आपण पकडलेला आहे, त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. तर बघा इथं सेंटरला मार्किंग करून घेतलं तर किती आलेलं आहे, हे आलेलं आहे 3.5 इंच. तर असं सेंटरला आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्या दोन्हीही साईडला बघा इकडं 1/2 इंच आणि इकडं 1/2 इंच असं पॉईंट द्यायचा. त्यानंतर बघा ब्लाऊजची उंची नुसार आपण इथं 2.5 इंचावरती असा डाच घेतलेला आहे. तर उंची ब्लाऊजची जास्त आहे त्यामुळे 2.5 इंचावरती असा डाच घेतलेला आहे. आता हा डाच घेतल्यानंतर बघा क्रॉसपट्टी आणि गळा या दोन्हींच्या मध्ये जितका अंतर आहे त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. तर दोन्हींच्या मध्ये आलेला आहे 6.5. तर टेप असा फोल्ड करायचा आणि इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा आणि ह्याच्या इकडं पाव इंच आणि इकडं पाव इंच, इथं अर्धा घेतलेला आहे, तर इथं फक्त पाव इंच घ्यायचं आहे. तर आता हा डाच कसा कुठपर्यंत घ्यायचा बघा. तर आपण अंदाजे अशी ही लाईन आखून घेऊया फ्रंटमध्ये. आणि इथून हा जो डाच आहे पहिला, तिथून आपल्याला अशा पद्धतीने 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. तर हा 1.5 इंचाचा पॉईंट कुठे येतो बघा, तर ह्या लाईनीवरती इथं आलेला आहे. तर आता इथून आपल्याला हा डाच असा घ्यायचा आहे. तर बघा हा डाच आपण इथे असा घेतलेला आहे. त्यानंतर इथून ही जी क्रॉसपट्टी आहे इथून वरती आपल्याला 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. तर हा 1.5 इंचावर पॉईंट दिला आणि इथून इकडं आपल्याला अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. तर इथे देखील अशीच मी लाईन आखून घेतलेली आहे एक्स्ट्राची. आणि इथं आपल्याला 1.5 इंच घेतलेला आहे, तर इथून इकडं देखील आपल्याला 1.5 इंचच घ्यायचं आहे. तर बघा हे 1.5 इंच घेतलेलं आहे. ब्लाऊजची छाती जर जास्त असेल तर इथून इथं आपल्याला हे जे अंतर आहे ते 2-2 इंचाचं घ्यायचं असतं. तर इथे 1.5 इंचावर पॉईंट आपला इथं आलेला आहे. तर ही लाईन मी आता डार्क करून घेते आणि इथं आपल्याला फक्त एक सूत इतकाच डास घ्यायचा. इथं आपल्याला अजिबात इकडं पाव किंवा अर्धा इंच वाढवायचं नाही. आणि इथून इकडं आपल्याला आणखीन एक 1.5 इंचावर असा पॉईंट द्यायचा आहे. तर कुठं पॉईंट येतोय बघूया. तर इथं आलेला आहे. तर इथून आपल्याला तिरका असा आणखीन एक डास द्यायचा आहे जो मुंड्यामध्ये जाणार आहे. तर हा डास आहे तो अशा पद्धतीने आपल्याला फुगीर द्यायचा आहे. तर बघा दोन्हीही साईडला पाव इंच असं फुगीर डाच आपल्याला हा द्यायचा आहे. आणि इथे मध्ये हा आलेला आहे आपला सेंटर. तर हा देखील डाच आपण काढून घेऊया. तर बघू शकता तर डास कशा पद्धतीने द्यायचं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. तुम्हाला यातलं जर काही नाही कळलं तर तुम्ही कमेंट करा. तर आता कट कसं करायचं आहे बघा. कट फक्त आपल्याला क्रॉसपट्टी करायची आहे. तर आता ही क्रॉसपट्टी कट केल्यानंतर जेव्हा आपण पुन्हा ही क्रॉसपट्टी अशी जोडतो त्यावेळी इथं आपल्याला अर्धा इंच मार्जिन लागतं. तर क्रॉसपट्टीमधलं अर्धा इंच आणि इथलं अर्धा इंच असं मिळून हे अर्धा आणि हे अर्धा मिळून 1 इंच आपल्याला असं मार्जिन लागतं. त्यामुळे आपण 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन पुढच्या भागामध्ये घेतलेलं आहे मागच्या भागापेक्षा. तर आता हा पुढचा भाग गळा आणि मुंडा कट केला की पुढचा भाग आपला तयार झाला.
तर बघा हा आपला पुढचा भाग झालेला आहे, हा पाठीचा भाग आणि ही आपली क्रॉस पट्टी. तर आता राहिलेली आहे फक्त आपली बाही. प्रत्येक ब्लाऊजची बाही यासाठी घेतोय की वेगवेगळ्या बाहीचं माप असतं, त्यामुळे तुम्हाला देखील बाही कशी कट करायची, कुठल्या मापाची हे कळेल म्हणून प्रत्येक वेळा आपण बाहीचं कटिंग देखील दाखवतो. कारण बाहीचं कटिंग सेमच असतं, त्यामुळे प्रत्येक वेळा दाखवायला काय इतकी गरज नसते. पण कुठली बाही 4 असते, कुठली 4.5, कुठली 5, कुठली 6 असते, त्यामुळे प्रत्येक बाहीचं कटिंग तुम्हाला कळावं. तुमच्या ब्लाऊजचं कितीही माप असू दे, पण बाही सेमच पद्धतीने कट करायची असते, त्यामुळे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी हे बाहीचं कटिंग दाखवत आहे. तर इथं आपण पेपर फोल्ड करून घेतलेला आहे आणि या फोल्डिंगच्या बाजूवरती बाहीची उंची घ्यायची आहे. तर बाही आहे आपली 4.5 इंच. तर अस्तरचा ब्लाऊज असेल तर यामध्ये 1.25 इंच वाढवायचा आहे आणि अस्तरचा जर ब्लाऊज नसेल तर इथे खालच्या साईडला आपल्याला अशी बघा 1.5 इंचाची अशी पट्टी घ्यायची आहे. तर बघा ही 1.5 इंच आहे. तर ही हात शिलाईसाठी अशी पट्टी सोडायची आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे. तर बाही 4.5 आहे, त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा इंच मिसळायचं आहे आणि याची उंचीची लाईन आखून घ्यायची आणि ह्या लाईनीवरती बघा असं 2 इंचावरती असा पॉईंट देऊया. तर बाही रुंदी इथे 8 इंच आहे. तर 8 इंचाचा असा पॉईंट दिला तर आपल्या बाहीची उंची 4.5 आहे. तर 4.5 इथं आहे, तर त्याचा सेंटर काढूया. तर बघा किती आलेला आहे, 2.25 इंच आलेला आहे. तर इथं वरून आपण 2.25 इंच मुंडा खोली घेणार आहोत आणि याच्या पुढे आपण मार्जिनसाठी 2 इंच घेणार आहोत आणि ही लाईन अशी सरळ आखून घ्यायची आणि इथून ह्या 2 इंचापर्यंत आपल्याला अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. आणि बघा इथे थोडासा गोलाकार आकार दिला आणि इथे थोडासा गोलाकार आकार दिला की आपल्या बाहीचा आकार तयार झालेला आहे. आता इथून इथपर्यंत जितका अंतर आहे त्याचा सेंटर काढून घ्यायचा. तर सेंटर काढला, सेंटरपासून खाली अर्धा इंच पॉईंट दिला आणि इथं अशा पद्धतीने आपण बाहीच्या पुढील भागाचा आकार काढून घेतलेला आहे. तर दंडघेर बघा 5 इंच आहे, त्यामध्ये मार्जिनसाठी 2 इंच दिला आणि ही फिटिंगची मार्जिनची लाईन आखून घेतली. तर ही आता आपली बाही देखील झालेली आहे. तर साधा ब्लाऊज कट करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि साधा ब्लाऊज कटिंग करण्याच्या माझ्या आणखीन एक पद्धत आहे, अतिशय सोपी आहे. पण जेव्हा आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग पाहणार आहोत त्यावेळी तुम्हाला मी ती पद्धत दाखवीन. तर बघा ही जी लाईन आहे हात शिलाईची, इथे देखील आपल्याला असा कात्रीने कट मारून घ्यायचा आहे, म्हणजे ब्लाऊज शिवतेवेळी आपल्याला पुन्हा मोजून घ्यायची गरज पडणार नाही. तर बाही उघडून घ्यायची आहे आणि बाहीच्या पुढील भागाचा आकार असा कट करून घ्यायचा आणि इथे देखील कात्रीने आपल्याला असा कट मारून घ्यायचा आहे. तर बघा हे आपलं आता कटिंग झालेलं आहे. तर बाही झालेली आहे, पुढील भाग आणि मागील भाग. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि तुम्हाला काही शंका असतील तर देखील तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.